शेतकरी मित्रांनो नमस्कार. पूर्णपणे तुम्हाला प्लॉट दिसतोय, अतिशय सुंदर आहे. काही कामगती शेतकऱ्याकडनं मुळातच थोडीफार चुकत होती. आपण त्यांना सांगितलं आहे, त्यांच्या पण काही प्रॅक्टिसेस होत्या, आपण जाणून घेतल्या. मित्रांनो, हा प्लॉट आहे. इथपर्यंत पाणी फ्लडचं आलेलं आहे आणि इथून पुढे पाणी फ्लडचं आलेलं नाही आहे प्लॉटला. बघा तुम्ही, तुमच्या लक्षात येईल. म्हणजे फक्त फ्लड इरिगेशनने किती फरक पडू शकतो आपल्याला ही गोष्ट लक्षात येते. इथनं मोकळं पाणी भरलेलं आहे, एकदम फ्रेश प्लॉट आहे. आत्ताच पाणी भरलेलं आहे, लगेच तुम्हाला झाडामध्ये त्याची फ्रेशनेस वगैरे चांगला दिसतो आहे. आणि पुढे प्लॉटचं फ्लडचं पाणी गेलेलं नाही तुमच्या लक्षात येईल, तरी प्लॉट पूर्णपणे वीक स्ट्रेसमध्ये दिसतो आहे. त्याच्यामुळे इतक्या बारीक बारीक प्रॅक्टिसेस ह्या का गरजेच्या असतात आपण शेतकऱ्यांना सांगतो आहे की मित्रांनो, या प्रॅक्टिसेस करा. फक्त फ्लड इरिगेशन केलं तरी प्लॉट अतिशय सुंदर लगेच तुम्हाला दाखवतो आहे. त्याचनंतरून प्लॉट तानावरती गेल्यामुळे देखील आळीचा तुटाचा प्रॉब्लेम फार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या गोष्टी आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. जर झायलेम फ्लोएम ॲक्टिव्हिटी प्रॉपर नसेल कुठल्या पीक क्रॉपची, तर आपल्याला जे आपण स्प्रे घेतो आहे त्याचे रिझल्ट येणार नाही सगळ्यात, किंवा जे ॲप्लिकेशन घेतो आपण त्याचे प्रॉपर रिझल्ट येणार नाही. त्याच्यामुळे झाडाची झायलेम फ्लोएम ॲक्टिव्हिटीवरती थोडंफार काम करणं गरजेचं आहे. तुमच्या लक्षात येईल, फ्लडनी प्लॉट भरला, आपण काहीच केलेलं नाही, लगेच झाड पूर्णपणे ॲक्टिव्ह झालेलं आहे. जी काही झाडाची खोलवरची मुळी आहे तिला पाणी भेटलं आणि झाड लगेच ॲक्टिव्ह झाला. आत्ता प्लॉट भरून फक्त 1 ते 2 तास झालेले आहे. उद्या सकाळी पूर्णपणे हा प्लॉट एकदम फ्रेश दिसेल. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कळवा. चला आता मग, धन्यवाद.